इतिहासाच्या पानांमध्ये ना अशी कितीतरी रहस्य दडलेली असतात जी कधीतरी अगदी अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात. आज आपण अशाच एका हरवलेल्या राजवंशाबद्दल बोलणार आहोत आणि त्याची गोष्ट थेट आपल्या एलिफंटा बेटाशी जोडलेली आहे. जरा विचार करा, एक रहस्य, तेही तब्बल 1500 वर्ष जमिनीखाली दडलेलं होतं. आणि हे रहस्य कुठे उलगडलंय माहीत आहे? आपल्या मुंबईजवळच्या प्रसिद्ध एलिफंटा बेटावर. चला तर मग बघूया काय आहे हे गूढ. तर या सगळ्या रहस्याची सुरुवात झाली एका अगदी अनपेक्षित शोधाने. सापडला एक हरवलेला जलाशय. आपल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला म्हणजे ASIला एलिफंटा बेटावर, जे आपलं घारापुरी बेट आहे, तिथे एक खूपच सुंदर पायऱ्या असलेलं जलाशय सापडलं. आणि गंमत म्हणजे ते साधारणपणे 1500 वर्ष जुनं आहे. खरं तर या एका शोधाने बेटाच्या इतिहासातलं एक विसरलेलं पानच पुन्हा उघडलंय. पण मग प्रश्न येतो की इतक्या वर्षांपूर्वी हे कोणी बांधलं असेल, नाही का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं थेट कलचुरी राजवंशाकडे. या ऐतिहासिक कोड्याची किल्ली सापडली एका महत्वाच्या दुव्यामध्ये, आणि तो दुवा लपलेला होता तांब्याच्या नाण्यांमध्ये. त्या उत्खननात जी तांब्याची नाणी सापडली ना, त्यावरून एका राजाचं नाव समोर आलं, कृष्ण राजा. आणि हा राजा होता कलचुरी घराण्याचा. बस हाच तो धागा होता ज्याने त्या जलाशयाला थेट एका मोठ्या साम्राज्याशी जोडून टाकलं. पण मग हे कलचुरी नेमके होते तरी कोण? तर बघा, कलचुरी हे एक क्षत्रिय घराणं होतं. इतकंच नाही तर त्यांचा उल्लेख आपल्या प्राचीन महाकाव्य आणि पुराणांमध्ये पण येतो. त्यांनी मध्य आणि पश्चिम भारताचा खूप मोठ्या भागावर राज्य केलं होतं. आणि त्यांचा जो इतिहास आहे ना, तो अनेक शतकांमध्ये पसरलेल्या 3 मुख्य शाखांमध्ये विभागलेला आहे. चला आपण बघूया की ह्या साम्राज्याचे हे 3 वेगवेगळे टप्पे किंवा अध्याय कोणते होते. तर या कलचुरी घराण्याच्या मुख्य 3 शाखा होत्या. सगळ्यात आधी होते माहिष्मतीचे कलचुरी. हे साधारण 6व्या-7व्या शतकात महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशात होते. मग त्यानंतर म्हणजे 9व्या शतकात मध्य भारतात आले त्रिपुरीचे कलचुरी. आणि शेवटी साधारण 12व्या शतकात कर्नाटक महाराष्ट्रामध्ये कल्याणीच्या कलचुरींचा उदय झाला. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या एलिफंटा बेटावरचा जो जलाशय आहे, तो बांधणारा राजा कृष्णराजा हा त्या सगळ्यात पहिल्या शाखेचा होता. आणि गंमत बघा, कित्येक शतकांनंतर याच घराण्याची जी कल्याणी शाखा होती, तिचा संबंध थेट लिंगायत चळवळीशी जोडला जातो, जी त्यांचे मंत्री बसवण्णा यांनी सुरू केली होती. म्हणजे बघा, एकाच घराण्याचे किती वेगवेगळे पैलू आहेत. हे कलचुरी फक्त लढवय्ये किंवा शासक नव्हते, अजिबात नाही. ते कलेचे खूप मोठे भोक्ते होते. त्यांची खरी ओळख तर दगडांमध्ये कोरलेल्या त्यांच्या अप्रतिम कलेमध्ये आहे. आता त्यांच्या धार्मिक श्रद्धेबद्दल बोलायचं झालं तर ते मुख्यत्वे करून शिवभक्त आणि विष्णुभक्त होते. पण त्याचसोबत शक्तीची उपासना, विशेषतः योगिनी पंथ, ज्यामध्ये तांत्रिक देवी देवता येतात, त्याला त्यांच्या काळात खूप जास्त महत्त्व होतं. त्यांचा कलेतला वारसा तर अक्षरशः थक्क करणारा आहे. आपल्या एलिफंटा आणि जोगेश्वरी लेण्यांपासून ते वेरूळ आणि औरंगाबादमधल्या काही लेण्यांपर्यंत या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये कलचुरींचा खूप मोठा वाटा होता. एवढंच नाही, खजुराहो आणि भेडाघाट इथली जी प्रसिद्ध 64 योगिनी मंदिरं आहेत ना, ती सुद्धा याच राजवंशाने बांधली आहेत. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या एलिफंटा लेण्यांमधलं सर्वात प्रसिद्ध शिल्प म्हणजे आपली त्रिमूर्ती. त्या 3 मुखी शंकराच्या भव्य मूर्तीमागे सुद्धा कलचुरीच होते असं मानलं जातं. हे शिल्प म्हणजे त्यांच्या कलेचा आणि दूरदृष्टीचा सर्वोच्च बिंदू आहे, नाही का? तर कलचुरी हे एलिफंटा बेटाच्या इतिहासातलं एक खूप महत्त्वाचं पान नक्कीच होतं. पण ते काही एकटेच नव्हते. ह्या बेटानं अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्त पाहिलाय. आता या बेटाच्या पूर्ण इतिहासात डोकावण्याआधी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एलिफंटा बेट हे आज युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामुळे त्याचं महत्त्व जागतिक पातळीवर किती आहे हे आपल्याला समजतं. या बेटाचा इतिहास खरंच खूप मोठा आहे. म्हणजे बघा, अगदी मौर्यांपासून ते चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, त्यानंतर आले पोर्तुगीज, मग आपले मराठे आणि शेवटी ब्रिटिश. कितीतरी सत्तांनी या बेटावर राज्य केलं. आणि ह्या सगळ्या भव्य इतिहासामध्ये कलचुरी हे एक महत्त्वाचं पण काही काळासाठी विसरलं गेलेलं नाव होतं. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? जर 1500 वर्ष
एक पूर्ण जलाशय जमिनीखाली लपून राहू शकतो, तर मग आपल्या इतिहासात अशा अजून कितीतरी गोष्टी, कितीतरी कथा दडल्या असतील, ज्या फक्त उजेडात येण्याची वाट बघत आहेत.